विजयादशमी म्हटलं की डोळ्यासमोर रावण दहन उभं राहतं। देशभरात 10 डोक्यांचा रावण जाळून वाईट प्रवृत्तीवर चांगुलपणाचा विजय साजरा केला जातो। ही परंपरा वर्षानुवर्ष आपल्या संस्कृतीमध्ये रुजली आहे। मात्र नागपूर शहरातील बिनवार कुटुंबासाठी रावण हा फक्त प्रतीक नसून त्यांच्या जीवनाचा आधार आहे। या कुटुंबाने रावण तयार करण्याची कला मागील 3 पिढ्यांपासून जपली आहे। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। रावण दहनामुळे रोजगार। रावण दहन प्रथेमुळे कारागिरांचा उदरनिर्वाह गेल्या 3 पिढ्यांपासून जपत आहेत कला। नागपूरचे खेमकरण बिनवार दरवर्षी विविध आकारांचे रावण तयार करतात। यावर्षी त्यांनी 5 फुटांपासून तब्बल 65 फूट उंचीपर्यंतचे 35 पुतळे बनवलेत। हे पुतळे फक्त नागपूर पुरते मर्यादित राहत नाही, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, मुंबईसह विदर्भातील अनेक शहरात त्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे। प्रत्येक पुतळा कागद, बांबू, रंगीबिरंगी कापड तसेच विविध सजावटीच्या साहित्याने अत्यंत आकर्षकपणे तयार केला जातो। रावणाच्या भव्य उंचीबरोबरच त्याचा देखणा चेहरा, तीव्र भाव आणि रंगसंगती हे कलाकार आपल्या कलाकृतीतून दर्शवतात। जास्तीत जास्त आम्ही विदर्भ आणि मराठवाडा, बाकी छत्तीसगड आणि मध्य प्रदेश आणि संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही पुतळे इथून निर्माण करून देतात। यावर्षी आम्ही 5 फुटापासून तर 65 फुटापर्यंत रावणाचे आम्ही निर्माण केलेले आहे। माझा भाऊ आणि मी म्हणून 35 पुतळ्यांचं निर्माण आम्ही यावर्षी 2025 पर्यंत तयार करून झालो। जवळपास 65 वर्षांपासून बिनवार यांचे हे कुटुंब या कलाकृती व्यवसायात आहेत। दसऱ्याच्या 4 महिन्यांआधीपासूनच पुतळे तयार करण्याच्या कामाला सुरुवात होते। प्रत्येक पुतळ्याची किंमत त्याच्या उंचीनुसार ठरवली जाते। त्यामुळे या कलाकृतीतून त्यांच्या सोबत काम करणाऱ्या कामगारांचे देखील उदरनिर्वाह याच व्यवसायातून होते। माझे वडील होते, त्यांनी ही कला चालू, त्यांच्या पहिले जे माझे आजोबा होते चतुर्भुज सिंग बिनवार, त्यांनी हा व्यवसाय चालू केला होता। त्यानंतर माझे वडील होते हेमराज सिंग बिनवार, त्यांनी चालू केला। माझी जी टीम आहे पूर्ण 12 ते 15 लोकांची टीम आहे। 5 फुटाचा जो पुतळा आहे ते 1500 रुपये स्क्वेअर फुटाच्या हिशोबाने राहते, ते फुटाच्या हिशोबाने राहते। आणि 51 फुटाचा आहे त्यांच्यावर 35 रुपये 3000 रुपये फूट याच्या हिशोबाने आम्ही पैसे घेतो। रावण दहनाच्या दिवशी पेट घेणारे हे पुतळे क्षणात राख होतात, पण त्यामागे खेमकरण बिनवार यांच्यासह त्यांच्या सहकामगाराची अनेक दिवसांची मेहनत, परंपरेशी असलेली नाळ आणि उदरनिर्वाहाचा मार्ग दडलेला आहे। संस्कृती, श्रद्धा आणि उपजीविकेचा अनोखा संगम या कलेतून दिसून येतो। बिनवार कुटुंबासाठी रावण फक्त वाईटाचं प्रतीक नसून कुटुंबाच्या आशा आकांक्षांना पोचणारा जीवनाचा आधार आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।